नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय सुरुवात करण्यापूर्वी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. कुठे वाचली की ऐकली मला आठवत नाही, पण फार सुंदर गोष्ट आहे. त्याला बोधकथा म्हणताय. आयुष्यात अनेकदा आपल्याला साध्या साध्या गोष्टी सुद्धा खूप रहस्यमय वाटायला लागतात, कोडं वाटायला लागतं. आणि ते सोडवायचं असेल तर अशा वेळेला या बोधकथा उपयोगी ठरतात. शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत मिळालेलं जे यश आहे त्याचं अनेकांना कौतुक आहे, मला सुद्धा कौतुक आहे. ठीक आहे, मी अगदी त्यांच्यावर टीकाच करत असल्यामुळे त्यांनी उधारीचे उमेदवार आणले वगैरे वगैरे बोलणं सोपं आहे. पण हे यश मिळवण्यासाठी शरद पवारांनी झुंज दिली हे विसरता कामा नये. आमच्यासारखे त्यांचे कट्टर टीकाकार, अगदी पवारांचे निंदक म्हटलं तरी चालेल, अशा लोकांनी संपूर्ण 8-9 महिने तरी पवारांची अक्षरशः निंदानालस्ती केली, त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण पवारांनी वळून सुद्धा आमच्याकडे बघितलं नाही. आमच्या बोलण्यातून ते डिमोरलाइज होऊ शकले असते, मनाने खच्ची होऊ शकले असते, तर असं न ऐकणं हे सुद्धा एक रणनीतीचा भाग असू शकतो. आणि म्हणून मला ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की मी जेवढं बोलतो रोज, तसा मी विचार पण करत असतो. आणि त्यामुळे पवारांच्या यशाचं रहस्य काय असेल हे शोधण्याचा मी गेले 2 महिने अखंड प्रयत्न करत होतो. आणि मला अचानक एक कधीतरी ऐकलेली गोष्ट आठवली, आणि म्हणून ती आज गोष्ट तुम्हाला सांगायची मला इच्छा आहे. एक असा माणूस असतो, तरुण असतो, की आपल्याकडे मला वाटते रामदासांचंच वचन आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. की आपण सुख समाधान असं म्हणतो, पण ते खरंच असतं का? आणि असेल तर ते कुठे आहे याचा शोध घेणं आवश्यक असतं. आणि असा एक माणूस विचार करतो की निसर्गरम्य, आनंददायी, निरोगी, अतिशय देखणं असं कुठलं स्थान आहे की तिथे जाऊन आपण राहिलो तर आपल्याला आनंद होईल, अक्षरशः स्वर्गात असल्यासारखा आनंद होईल, जिथे सगळी आसपासची माणसं आनंदी सुखी असतील आणि आपण पण त्यांना बघून आनंदित राहू, सुखी होऊ. असा शोध घेत तो जगभर फिरत असतो. आणि असाच तो फिरत फिरत एका कुठल्या तरी टोमदार गावापाशी येऊन पोहोचतो. दुरून तो बघत असतो ते गाव. छान छान छोटी छोटी टुमदार घरं असतात, लहान सहान घरं असतात, बैठी घरं असतात, झाडोरा असतो, पशुधन असतं, सगळं असतं. म्हणजे ज्याला आपण सुखाच्या कल्पना म्हणतो त्या कल्पनेत बसणारं असं छानपैकी गाव आहे. आणि त्याला वाटतं की आपण ज्या गोष्टीचा शोध घेत होतो तो शोध इथे संपतो, आपण या गावात राहायचं, आपण खरंच आनंदी राहू. इतकं सुंदर गाव आहे. बघूनच तो त्या गावाच्या प्रेमात पडतो आणि त्या गावात शिरतो. आणि गावात शिरतो तेव्हा धक्का बसतो की आपल्याला जे गाव दुरून बघितल्यानंतर आवडलं, फार सुखी आणि फार अप्रतिम वाटलं, स्वर्गासारखं वाटलं, त्या गावातली ही लोक अशी मुडद्यासारखी का जगतायत? भेदरलेली, घाबरलेली, अंगात त्राण नसल्यासारखं कसं तरी ओढून ताणून जीवन जगणारी ती माणसं तो गावात फिरून बघत होता. तेव्हा त्याला नवल वाटलं की हे काय आहे, या लोकांना काय कमी आहे? खायला प्यायला सगळं आहे, उपयोग काय? हे सगळे चेहऱ्यावरून, वागण्यावरून दुःखी आणि खचलेले वाटतात. त्याचं कारण काय? मग तो एका माणसाला पकडून विचारतो, काय इतकं सुंदर सगळं आहे, तुम्हाला काय कमी आहे आयुष्यात? तर तो माणूस म्हणतो की आम्ही एका भीतीच्या, दहशतीच्या धाकाखाली, सावलीखाली जगतोय. पूर्ण कसली दहशत आहे? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तोंडून आमच्या गावाच्या मागच्या बाजूला ती टेकडी डोंगर बघतोस ना तू, तिथे एक राक्षस राहतो. आणि तो राक्षस कधी आम्हाला फाडून मारून टाकून खाऊन टाकेल याच्या भीतीने आम्ही जगतो. आणि गाव सोडून जायची हिंमत आमच्यात उरलेली नाही, म्हणून आम्ही दहशतीखाली जगतोय. तोंडू कुठे आहे राक्षस?
मला तर दिसत नाही, नुसतं डोंगर दिसतोय. तो म्हणतो तिकडे गेलास तर दिसेल. कधी कधी दिसतो आणि त्याला आम्ही घाबरलेले आहोत. अधूनमधून तो आरोळ्या त्याच्या ऐकू येतात, आवाज ऐकू येतात, आणि आम्ही बिचारे कधी मारेल या भीतीखाली जगतोय. आणि तो प्रत्येकाला विचारतो. सगळ्यांचं उत्तर तेच असं, डोंगरावर राक्षस आहे. आणि बघतो केव्हा येतो ह्याची काही वेळ नाही. शेवटी तो ठरवतो की ठीक आहे, आपण इतकं सुंदर गाव असताना ही दहशत का आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून तो त्या गावकऱ्यांना सांगतो ठीक आहे, मी राक्षस बघायला जातो. तो वेडायस का, मरायचंय का तुला, वेडायस? आम्ही कधी इतकी इतकी वर्ष पिढ्यानपिढ्या गेल्या, आम्ही हिंमत करत नाही तिकडे जायची, तू का जातोयस? तो मी सुखाचा शोध घेत आलो, मला हे गाव आवडलं, आणि तुमची अवस्था बघून मला नवल वाटलं. त्यामुळे इतका आनंदमयी सगळा परिसर असताना तुम्ही दुःखी का याचा शोध मला घ्यायचा आहे, म्हणून मी चाललो डोंगरावर. आणि जसजसा तो गाव मागे टाकून डोंगर चढायला लागतो, टेकडी चढायला लागतो, तसा हळूहळू त्याला जाणीव होते की दहशतीचा माहोल आहे, काहीतरी आहे. पण काय आहे हे मात्र दिसत नसतं. तो अर्धा डोंगर चढून जातो आणि तेव्हा तो त्याला अकराळ विकराळ राक्षस दिसतो. तो म्हणतो काय रे, तुला मरायची हौस आली का, इकडे येतोयस तू? तुला गावातल्या लोकांनी सांगितलं नाही? गावातल्या लोकांनी सांगितलं नाही का मी इथे राहतो राक्षस, एक पंजा मारला तर मरशील, पाणी मागणार नाहीस, वगैरे वगैरे धमक्या देतो तो राक्षस. तर तो धाडसी तरुण त्याला म्हणतो, म्हणूनच तुला भेटायला आलोय की दहशत कशी असते मला बघायची. आणि तो टेकडी चढत राहतो. चढता 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 तो राक्षस त्याला धमकावतच राहतो, आणि हा पुढे पुढे जात राहतो. आणि नंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की आपण जितके पुढे पुढे जातोय तितका तितका त्या अकराळ विकराळ राक्षसाचा आकार कमी होत जातो. शेवटी तो डोंगर माथ्यावर पोहोचतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो राक्षस असतो तो त्याच्या बोटा एवढा लहान झालेला असतो. त्याच्याशी बोलणं सुद्धा अवघड होतं. तेव्हा तो तरुण असतो, तो आपल्या हाताचा पंजा पुढे करतो, आणि तो टुणकन उडी मारून तो राक्षस त्याच्या हातात येऊन हातावर पंजावर बसतो, तळहातावर बसतो. तेव्हा हा तरुण त्याला म्हणतो, अरे तू तर एवढाच आहेस, मी एका चिमटीत पकडता येईल एवढा आहेस, हे गावातले लोक तुला घाबरतात का? आणि मला तू त्यांना अकरा विकरा, मला पण दिला, अचानक छोटा कसा झालास? तो राक्षस म्हणतो, मी एवढाच आहे. ज्याच्या मनात जितकी भीती असेल तितका मी त्याच्यासाठी मोठा होत जातो, अकरा विकरा अवाढव्य होत जातो. तुझ्या मनातली भीती डोंगर चढता चढता कमी होत गेली आणि तू घाबरला नाहीस. माझी दहशत कमी होत गेली आणि मी केवढासा आहे बघ. तो त्याला तळहातावरून सोडतो आणि गावात परत येतो. पण लोक त्याचा ऐकायला तयार नसतात. मुळात तो डोंगरावर गेला की नाही याचा पुरावा गावातले लोक मागायला लागतात. जग हे असंच असतं मित्र. त्या तरुणाचं नाव मला माहिती नाही गोष्टीत काय होतं काय होतं, पण भीती जी असते ती भीती तुम्हाला पराभूत आधी करत असते आणि मग तुम्ही प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पराभूत होता. मला असं वाटतं की निवडणुकीला सामोरं जाताना किंवा लढाईला सामोरं जाताना तुम्ही घाबरलेले असाल तर तुम्ही लढू शकत नाही. आणि म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात किंवा त्याच्या खूप आधीपासून शरद पवारांनी अनेक पराभव पचवलेले आहेत. पण ते न घाबरता निर्भयपणे त्या प्रत्येक संघर्षाला सामोरे गेलेले आहेत. आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा वर्षभर त्यांचा पक्ष फुटला, हाताशी 10 आमदार राहिले नाहीत, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं, तरी शरद पवार घाबरले नाही. पराभवाची भीती दाखवणारा तो डोंगर आणि ती टेकडी न घाबरता चढण्याचं साहस त्यांनी दाखवलं, हे त्यांच्या यशाचं गमक आहे.
आणि 40 आमदार आपल्या सोबत असताना सुद्धा अजित पवार घाबरलेले होते. तो त्यांचा पराभव होता. तो पराभव आधी झाला होता, मतमोजणीत तो आपल्याला दिसला. सांगायचा आशय त्या गोष्टीचा मित्रांनो लक्षात घ्या की पराभवाची भीती तुमच्यातली लढण्याची, संघर्ष करण्याची हिंमत खच्ची करत असते. आणि एकदा ती हिंमत खच्ची झाली, मग लढण्याचा तो आवेश नसतो, तो जोश नसतो, तो पराभव अटळ असतो. ही गोष्ट मी जी सांगतोय ही कुठेतरी ऐकलेली होती, पण अशी जुळणारी एक गोष्ट मी कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर या ब्रिगेडियर एस के मिलिक नावाच्या पाकिस्तानी सेनानीच्या पुस्तकात वाचलेली गोष्ट नाहीये. त्याने जिहादची जी व्याख्या केलेली आहे, जिहादची जी व्याख्या आहे त्यामध्ये हा ब्रिगेडियर मलिक म्हणतो की जमीन बळकावणं, सत्ता बळकावणं, संपत्ती बळकावणं, हत्याकांड करणं, रक्तपात करणं, बॉम्ब फोडणं, हा जिहादचा हेतू नाहीये. जिहाद तसा जिंकत नाही. जिहाद म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी, आपला दुश्मन, त्याच्या मनातली लढण्याची इच्छा संपवून टाकणं, त्याला लढण्याचा आवेश सुद्धा त्याच्या अंगात उरता कामा नये, लढण्याची इच्छा सुद्धा खच्ची झाली पाहिजे, तेव्हा जिहाद जिंकतो, तेव्हा जिहाद पूर्ण होतो, असा तो ब्रिगेडियर एस के मलिक म्हणतो. लढाईला घाबरलेला माणूस लढाई जिंकू शकत नाही. त्या राक्षसाला घाबरलेला माणूस त्या राक्षसापर्यंत पोहोचत नाही, आणि म्हणून तो राक्षस, त्याचा सामना होत नाही तोपर्यंत तो अकराळ विक्राळ असतो. पण त्याला तुम्ही सामोरे गेलात तर तुमची हिंमत मोठी होत जाते, आणि त्याचा अकराळ विक्राळ आकार आहे तो छोटा 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 खंगत जातो. काल परवा पुण्याला गेल्या रविवारी माझा एक कार्यक्रम झाला. उदय निरगुडकर आणि भाऊ तोरसे, म्हणजे आमचा संवाद होता, निरगुडकर आणि भाऊ तोरसेकर असा संवाद होता. आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचा आम्ही त्यात उहापोह केला. निरगुडकर प्रश्न विचारतात, मी उत्तर देतोय, कधी कधी ते माझं उत्तर अधिक विस्तार करतात. अशा रीतीने एक संवादाचा 2 तासाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये मला जे प्रश्न विचारण्यात आले होते किंवा समोरच्यांनी प्रश्न पाठवले होते किंवा कार्यक्रमाच्या आधी जे बोललं गेलं होतं, मी ऐकत होतो, ते बोलत होते लोक, त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास सारखी मतं महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेली असली तरी त्या किंचित यशाने महाविकास आघाडीला जोश चढलेला आहे. आणि त्या किंचित नगण्य पराभवाने, सीटांच्या पराभवाने भाजपचं मन, भाजपच्या कार्यकर्त्यांचं मन खच्ची झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या क्षणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी शरद पवारांची मदत घ्यावी. याचा अर्थ शरद पवारांनी लोकसभेत बाजी कशी मारली यातून धडा घ्यावा. उमेदवार नव्हते, लक्षात घ्या. अजितदादा बरोबर गेलेला श्रीलंके आणला, कोण आणखीन तिकडचा अमर काळे आणला, कुठल्या कुठल्या पक्षाचे उमेदवार आपल्याकडे घेतले. विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव त्यांना इकडे आणलं, भाजपतून उमेदवार केलं. पराभवाला घाबरलेला माणूस लढत नसतो, आणि लढत नसतो म्हणून जिंकण्याची शक्यताच संपून जाते. 2002 पासून 2014 पर्यंत अख्ख्या जगातला प्रचार अपप्रचार एक गुजरातच्या मुख्यमंत्र्याविरोधात चालू होता. त्याला गांगरून नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन राजकारण संन्यास घेतला असता तर भाजपला आज स्वतःच्या बहुमतावर पंतप्रधान होऊन आणि 3 लागोपाठ पंतप्रधान करणारा विक्रमी नेता मिळाला असता का, विचार करा. मोदींची ताकद, सगळ्यात मोठी ताकद निर्भय असण्यातली आहे. शरद पवारांची ताकद सुद्धा त्यात आहे. म्हणून असा पराभव झाल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा आघाडीचं सरकार बनवताना मोदी ज्या परिस्थितीला सामोरं जात आहेत त्यातूनही भाजपचे कार्यकर्ता धडा घेऊ शकतो.
हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, की जिंकणारे नरेंद्र मोदी विजयाने मस्तवाल होत नाही आणि पराभवाने सुद्धा, अपप्रचाराने खच्ची होत नाही. बंगालमध्ये सुद्धा 200 पार म्हटल्यानंतर दणका बसला होता. 2015च्या निवडणुकीत बिहारमध्ये लोकसभेच्या यशाला खच्ची करणारा पराभव झाला. मोदी खचले नाहीत. हे चढ उतार होत असतात, पण घाबरलात तर तुम्ही लढू शकत नाही, आणि लढला नाही तर जिंकता येत नाही. आणि आत्ताच शरद पवारांचं उदाहरण मी तेवढ्यासाठी दिलं की हाताशी राहिलं होतं काय. शरद पवारांनी, मला आठवतं तेव्हा अजितदादा आणि ते सगळं प्रकार घडला किंवा शिवसेना फुटली, तेव्हाही शरद पवार म्हणाले होते विसरून जायचे, नव्याने सुरुवात करायची. लढवय्या असतो त्याने लढाईला घाबरायचं नसतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, लढाईला घाबरायचं नाही. समोरचा प्रतिस्पर्धी किंवा शत्रू सैन्य कितीही मोठं असो, त्याच्याशी टक्कर देण्याची हिंमत मनात बाळगता, तेव्हा तुम्ही लढाई करू शकता. भाजप आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की त्या मीमांसेमध्ये आपली हिंमत गमावून बसलाय. आणि म्हणून मी त्यांना शरद पवारांचं उदाहरण दिलं की 54 आमदारातले काय असतील ते 12-13 आमदार सोबत उरले, नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं, तरीही माणूस झुंजायला उभा राहिला. इकडे तिकडे कुठे कुठे या वयात आणि इतक्या व्याधीग्रस्त असताना शरद पवारांनी केलेली पळापळ हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आदर्श म्हणून स्वीकारला पाहिजे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी किंवा शत्रूकडून पण शिकायला हरकत नसते. शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे हिंदू राजे निहत्यावर हल्ला करत नव्हते, निशस्त्रावर हल्ला नाही, पण शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हत्यार हातात नसताना हल्ला केलेला आहे, बेसावध हल्ला केलेला आहे. आणि हाच जिहादचं सूत्र आहे. आपण ज्याला गनिमी कावा म्हणतो त्याला इस्लामी आक्रमक लढाईमध्ये गनिमी कावा म्हणजे जिहाद असतो. आपल्या शत्रूला कसंही करून संपवायचं. महाराजांनी आज तोपर्यंत चालत आलेले काही कालबाह्य नियम बाजूला ठेवले. तर सांगायचा हेतू असं मित्रांनो, की लढाईत उतरायचं असेल तर खच्ची मनाने उतरून चालत नाही. मला वाटते वाजपेयींची, अटल बिजयची एक कविता आहे, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, सॉरी, झूठे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. नेमकी हीच गोष्ट अजित आपला शरद पवारांनी खरी करून दाखवली. झूठे मन से कोई खड़ा नहीं हो, बड़ा नहीं होता, और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. तुम्हाला विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, खच्ची मनाने लढाईत उतरून काहीही साध्य होणार नाही. आणि म्हणून जमलं तर समोरचं जिवंत उदाहरण केले 4-5 महिन्यातलं शरद पवार, त्यांच्या भूमिका वगैरेचा विरोध करा, पण त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं असेल तर शिकलं सुद्धा पाहिजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे. म्हणून मी यापूर्वी माझ्या अनेक लेखामध्ये आणि म्हटलेलं आहे की आम्ही पावसाळे किती बघितले अशी भाषा करणारे लोक आहेत. वयाचे 84-83 वय असताना शरद पवार पण म्हणू शकतात मी किती पावसाळे बघितले. नाही, मी म्हणेन शरद पवारांनी किती दुष्काळ बघितले त्याचा विचार करा, मग त्यांच्या राजकारणाचं आकलन करता येईल. असो, आज मी एवढंच म्हणेन की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना कन्फ्यूज झालेल्या, निराश झालेल्या भाजपवाल्यांनी शरद पवारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. शरीरासकट परिस्थिती प्रतिकूल असताना माणूस कशी झुंज देऊ शकतो, यश खेचून आणू शकतो, शरद पवार सांगते.
मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.